नमस्कार मित्रांनो. आज आपण किचनसाठी छानपैकी एक ब्रश मागवला आहे. कसं आहे ना, बोरिंगच्या पाण्याने माझे जो बेसिन होतं त्याच्यावर फारच डाग आणि धब्बे पडले होते आणि ते एवढे डाग घट्ट झालेले होते की ते निघतच नव्हते. मी साधा ब्रश वापरून पाहिला, ट्राय केलं, पण ते म्हणतात ना, ब्रशचे जे समोरच्या काड्या असतात ते तेवढ्या अशा शार्प नव्हत्या, म्हणून ते हवं तसं निघतच नव्हतं, क्लीन होत नव्हतं. म्हणून मग मी मिशोवर हा प्रोडक्ट पाहिला. हा ब्रश छान होता, याची पकड पण मजबूत आहे, त्याच्यासोबत एक चिमटा पण दिलेला आहे. जर तुम्हाला खरकटं वगैरे काढायचं असेल त्याच्यासाठी मदत करतं. कधी कधी हात टाकायला फार घाण वाटतं, तर मग त्याच्यासाठी चांगला ऑप्शन होता, म्हणून मी हे चूज केलं. आता इथे बघू शकताय बघा, किती छान चिमटा आहे आणि याची पकड पण खूप चांगली आहे. छोटासा आहे, ठेवायला पण, स्टोरेज करायला पण असं फार जागा नाही लागत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते बघा, आपली समोर कचऱ्याची गाडी पण आलेली कचरा टाकण्यासाठी. आता इथे पाहू शकता तुम्ही, खूप क्लीन आहे. आता इथे माझा बेसिन बघा किती घाण झालेला आहे. आजूबाजूला पण असं व्हाईट कलरचा डाग पडलेला आहे, पण ते तर नंतर क्लीन करेल मी. आता इथे जे कानाकोपऱ्यामध्ये परत जे हे तेलाचे धागधब्बे पडलेले आहे किंवा लाल लाल रेडिश कलरचे जे डाग पडलेले आहेत, आता मला ते क्लीन करायचं. तर त्यासाठी मी काही इथे डिशवॉशर, सोप काहीच वापरत नाही आहे, कारण मग जर ते वापरलं तर आपल्याला ब्रश कसा काम करतो हे कळणार नाही. म्हणून आपण इथे सगळ्यात अगोदर फक्त निरमा वापरतो आहे, कारण मला हे फर्स्ट डेमो बघायचं होतं की खरंच क्लीन होतं का. म्हणून आता मी मस्तपैकी छान याला घासून घेते आहे. फक्त ब्रश आणि निरमा वापरला आहे आणि मध्ये थोडंसं हलकं पाणी टाकलं म्हणजे मग ते क्लीन व्हायला मदत होईल असं वाटतं. आता इथे माझं खरकटा गोळा करण्यासाठी मी इथे ब्ल्यू कलरचं सिंक पण ठेवलेलं आहे, जाळी ठेवलेली आहे सॉरी. तर ती जाळीमध्ये मी सगळं खरकटं गोळा करते, नाहीतर मग साईडला ठेवायचं म्हणलं की फार घाण होते. आणि जो माझा काळ्या कलरचा डब्बा आहे त्याच्यामध्ये मी जे कोरडा कचरा असतो ते खत बनवण्यासाठी ठेवते. खत बनवण्यासाठी मी त्याचा वापर करते, कारण माझ्या गॅलरीमध्ये मी प्लॅन्ट्स पण ठेवलेले आहेत, जे सध्याला मी लावले. कारण आता घर पण नवीन आहे, झाडं झुडपं असली म्हणजे असं प्रसन्न वातावरण वाटतं. त्यात स्पेशली जर रेनी सीझन असेल, पावसाळ्यामध्ये तर ती एक मजा वेगळीच असते की छानपैकी झाडांना बघा, फुलांना बघा आणि तिथे छान चहाचा आस्वाद घ्या. तर ते एक फिलिंग फार वेगळी असते. म्हणून मी छानपैकी झाडं लावले, पण अजून सुरुवात केली आहे. ते पण क्लीन करायचं आहे, बिकॉज तिथे पण खूप घाण झाली आहे, कारण माती खाली बसली आणि माझ्याकडे खाली ठेवण्यासाठी प्लेट्स नव्हत्या कुंड्याखाली. तर आपण ते ज्यावेळेस मी ते घेईल किंवा ज्यावेळेस मी ते क्लीन करेल त्यावेळेस मी तुम्हाला ते पण शेअर करेल की मी कशाप्रकारे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे. आता ते स्टार्टिंगला तर मी तुम्हाला सिंक दाखवलंच होतं की माझं बेसिन कसं ठेवलं आहे. मी फार पसारा नाही ठेवला, कारण कसं आहे ना, वायपर नेहमीच लागतो म्हणून ठेवावा लागतो. हँडवॉश आणि सोप पण महत्त्वाचीच आहे आणि जाळी तर डायरेक्टली त्याला अडकवलेली असते. आणि जेवढ्या काही घासण्या वगैरे आहेत एक्स्ट्राच्या, ते सगळ्या मी एका पन्नीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत. तिथे एक फ्लॉवर पॉट ठेवलं किंवा एक छान छोटंसं झाड ठेवलं, ते हाईड होऊन जातं, तेवढं कळत नाही, म्हणून मी त्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. आता इथे पाहू शकता जे मी काने कोपरे आहेत ते छानपैकी क्लीन करत आहे. आणि मला फार जोर लावायची पण गरज पडत नाही आहे, खरं पाहायला गेलं तर लगेच क्लीन होऊन जाते. मी हवं तसं त्याला टर्न करू शकते, रोटेट करू शकते, त्यामुळे मला जसं वापरायचं त्या पद्धतीने मी ते वापरू शकते. जर याच ठिकाणी मी डिशवॉशर घेतलं असतं तर आय थिंक मला वाटतं फार जास्त चांगल्या प्रकारे आणि लवकर क्लीन झालं असतं. पण मी हे एकदा पण स्किप नाही केले, कारण मुद्दाम कळावं म्हणून. कारण जर मी मध्ये स्किप केलं असतं आणि टाईम घेतला असता तर ते कळालं नसतं. म्हणून मी थोडंसं स्पीड फास्ट ठेवली आहे, पण एकदासुद्धा स्किप केलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे क्लीन होते, कुठेच स्टॉप घेतलेला नाही आहे व्हिडिओमध्ये. मी छान पाणी टाकत हे क्लीन करून घेतलेले. वरचं जे कोणे असतात, साईडचं जे कोणे असतात. आता मी प्रेग्नेंट असल्यामुळे माझ्या पोटाने मला वागता पण येत नव्हतं तेवढं, खरं पाहायला गेलं तर. नाहीतर एरवी मी चांगल्या प्रकारे वाकून वगैरे केलं असतं, पण सध्याला ते पॉसिबल नव्हतं. तरी पण पाहू शकता ऑलमोस्ट तर सगळंच निघालं, तरी पण मी थोडंफार जे कोपरे राहिलेले आहेत वरचे किंवा साईडचे ते क्लीन केले. पहा किती छान चमकत आहे.
मस्तपैकी. तरी पण माझ्या किचनमध्ये फार असा उजेड नाही आहे, फार लाईट्स नाही, एकच लाईट आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा तेवढा प्रकाश मिळत नाही आहे मला. तरी पण पाहू शकता पहिलेचा डेमो पहा आणि आत्ताचा डेमो पहा. दोन्ही फोटोज मी लास्टला टाकलेले आहेत. एकदम क्लीन निघालेले. एका वेळेतच फक्त निर्माणे एवढं क्लीन निघालं. तुम्ही नेहमी वापरू शकता. मला तर फार आवडला. तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. थँक्यू.